तर आज सुरेखा प्रतिष्ठान आज या ठिकाणी उद्घाटन आहे. तर प्रथम स्मृती दिन आहे. आज आपल्यासोबत आहेत परब परिवार. ताई काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? सुरेखा या गेल्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच ह्या स्मृतिदिन आहे आणि त्यावेळी भारती हेगडे यांच्या या स्मृतिदिनाच्या निमित्त आईच्या नावे एक सुरेखा प्रतिष्ठान आपण स्थापन करावं असा तिच्या डोक्यात विचार होता आणि तिने तो अगदी 1 वर्षाच्या आतमध्ये ती गोष्ट आत्मसात केलेलीच होती आणि ती आज प्रत्यक्षात उतरवली. तर या सुरेखा प्रतिष्ठानला आज आम्ही परब कुटुंबियांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देत आहोत. भारती हेगडे परब यांच्याकडनं या प्रतिष्ठानसाठी त्यांच्याकडून या उत्तरोत्तर चांगली कामगिरी व्हावी अशी मी आमच्या लिंगेश्वर चरणी प्रार्थना करते आणि तिला यामध्ये यश चिंतिते. सुरेखा आत्माराम परब हे आमच्या काकी त्या एकदम लागवी स्वभाव होता, त्यांचा प्रेमळ होता. त्यांनी गरिबीतून आपला संसार उभा केला आणि आज त्या सर्व मुलं व्यवस्थित लागलेले आहेत. आज त्यांच्या नावाने जो प्रतिष्ठान स्थापन केले खरोखर एक आमच्या परब कुटुंबियांना अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आणि भारती हेगडे परब त्या आणखी उत्तरोत्तर चांगली कामगिरी करतील त्या प्रतिष्ठानद्वारे आणि गोरगरिबांना व सर्व गरजू लोकांना मदत करतील आणि याची मला पूर्ण खात्री आहे. तरी ह्या प्रतिष्ठानला व भारती हेगडे परब यांना आमच्या कुटुंबियांतर्फे लाख शुभेच्छा आणि ह्या प्रतिष्ठानचं काम उत्तरोत्तर प्रगती करावं अशी मी श्री लिंगेश्वरांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. खरंच आज या ठिकाणी सुरेखा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये अनेक गोरगरिबांना मदतीचा हात मिळालेला आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोना काळामध्ये देखील सुरेखा प्रतिष्ठानाच्या वतीने गोरगरिबांना मदतीचा हात मिळाला. या ठिकाणी डिजिटल महाराष्ट्र संध्याच्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा. आज आपण सुरेखा आत्माराम परब यांचा प्रथम स्मृतिदिनी भारती हेगडे परब आणि त्यांची भावंड ह्या सगळ्यांनी आज आपल्या आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सुरेखा प्रतिष्ठान स्थापन केलं आणि त्या प्रतिष्ठानाचा आज आपण इथे उद्घाटन करतो आहोत. तर आपल्या इथे उपस्थित आहेत श्री GS परब, सोनू सावंत, उदय परब आहोत. या कार्यक्रमाचं या सुरेखा प्रतिष्ठानचं उद्घाटन येथे झालेलं आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. त्यानंतर विनंती करते की आजचा हा जो कार्यक्रम आहे भारती हेगडे आणि ही सर्व भावंडे यांनी यांच्या मातोश्रीना जाऊन आज 1 वर्ष होत आहे. आजचा हा त्यांचा स्मृतिदिन आहे. पण या स्मृती त्यांच्या आई गेल्यानंतर मी त्यांच्या बरोबर असताना एक गोष्ट प्रत्येक वेळी मला जाणवत होती की माणसामध्ये माणुसकी ही जी त्यांच्या आईची शिकवण होती ती कशा प्रकारे ती शिकवण त्यांनी आज 1 वर्षाच्या आतमध्ये ती साध्य केली आणि पहिले 2-3 महिन्यानंतर त्याचा पाठपुरावा करणं आणि गेले 6 महिने मी बघते की पाठपुरावा करताना रात्री 12 वाजले होते आणि 12च्या नंतर त्या फाईल घेऊन एक मॅडम होत्या त्यांना आम्हाला भेटायचं. त्या वेळात सुद्धा तिने ते ठाण्याला जाताना त्या मॅडमना भेटून रात्री 12 वाजता त्यांच्याकडे त्या फाईल पोहोचत्या करून म्हणजे त्याचा जो ध्यास होता त्यांचा जो त्यांच्यातला तर त्या परिस्थितीत आपण आपल्या आईसाठी काहीतरी करायचे आहे आणि ती माणुसकी तिने जपली. पहिल्यापासून मी आज गेले 20-1 वर्ष भारतीला जवळून पाहते. तिच्यातली जी माणुसकी आहे तिने खरोखर खूप चांगल्या प्रकारे लोकांना मदत करून जपली आहे. ही
माझा आजचा विश्वास आहे आणि तो विश्वास मी सार्थ ठरवेल याची मला पूर्ण खात्री आहे. आता आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम मी माझी आजी गोकळा तिच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते की तिच्यामुळे मी आज उभी आहे. कारण तिच्या तालमीत म्हणा, तिच्या हाताखाली मी राहिले 6 वर्षापासून, म्हणून मी एवढी हिंमत करून मी उभी राहू शकले. आमच्या इकडे एवढी हिंमत नव्हती, पण आमच्या इकडे सोशिकतापणा होता. आईचे जे संस्कार झाले त्याच्यामुळे आम्ही 4ही भावंड आज एकत्र आहोत. माझी आई सुरेखा, मीला स्मृतीला पवित्र स्मृतीस वंदन करते आणि तिच्या स्मृतीसाठी आम्ही हा आज कार्यक्रम केलेला आहे. कार्यक्रम म्हणण्यापेक्षा तिची आठवण, तिचे एक एक किस्से सांगावे तेवढे थोडे. आम्हाला जे घडवलं, ज्या मातेने आम्हाला घडवलं, म्हणून आम्ही आज 4 भावंड अशी भक्कम खांबासारखी उभी राहिलो. म्हणून आमचं घरही त्याच प्रकाराचे, घराचे 4 खांब आहेत तशा मी माझी अजूनही पहिली ती आली नाही. कारण आईचं जे आज आमचं श्राद्ध घालायचं होतं ते आमच्या काही सुटकांमुळे, म्हणजे वाढीतील प्रॉब्लेममुळे ती पुढे गेलं. मग ती नाही आली 2 दिवसांनी. म्हटलं मला नाही होणार, मी तयारी करते, मुंबईत आपण करूया, तुम्ही इकडचा कार्यक्रम उठून या, मी तिकडे लढवते. म्हणजे असे आम्ही संजय, नंदू 4ही भावंड एकत्र येतो. काही असू दे, जरा आनंद असू दे, दुःख असू दे, कोणी मागे पुढे बघत नाही की ही करणार की तो करणार. ही आमच्या आईची शिकवण आहे. म्हणून आम्ही 4ही भावंड आज गुंफणे केलो आहोत. आता सांगायचं म्हणजे कोणी मोठं नसतं आणि कोणी मुळात पैसेवाला नसतं, पण जे मातृत्व, कर्तृत्व, दातृत्व हे सगळं आम्ही आईकडून शिकलो. मग त्यात आम्ही, माझ्या आईने किती हाल, अपेक्षा, कष्ट, म्हणजे आता लोक म्हणतात आम्ही हाल का, पण माझ्या ज्या आईने कंबर कसली, 1980 साली मिलचा संप झाला, त्यावेळेस तिने कंबर कसून उभी राहिली. म्हणून आम्ही आईसाठी काही कमी नाही करून दिलं. जेव्हा आम्ही 4ही भावंड आज उभे राहिलो, नोकरी धंद्याला लागले आणि तिच्या कृपा आशीर्वादाने 4ही जण आज देवाच्या आशीर्वादाने चांगले आहेत आणि असेच राहावं, हीच आम्ही आईकडे प्रार्थना करतो. आईची शिकवण म्हणजे काय, तुम्ही कधीही खचू नका, रागा करू नका. आम्ही रागट तापट नाही म्हणे, असं व्हायचंच नाही, एकदम शांत राहायचं. अरे तुम्ही म्हटलं तू आम्हाला काय बोलते, आम्ही असं शांत राहून लोक आम्हाला हकलवून जाते. म्हटलं इथून इतकं आम्ही साधे बोले राहिलो तर ते म्हणाले काय नाही, कधीही तुम्ही रागा करू नका, तुम्ही प्रामाणिकपणे वागा. आजही सगळे भाऊ बहीण आम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलो त्या माझ्या माऊलीच्या आशीर्वादामुळे. आणि सांगायचं म्हणजे अन्नाची जी अन्नपूर्णा, कोणी घरी आलं तर कधी कोणी आमच्या आईच्या घरातून उपाशी नाही गेली. आता प्रत्येक बाईचं ते कर्तव्य आहे की आलेल्या पाहुण्याचं देणं घेणं करणं, पण ह्या माऊलीने जे आम्हाला संस्कार घडवले त्या संस्कारातून आम्ही तेच पालन करतोय. आता आमची मुलंही त्याचंच अनुकरण करतायत. कारण आपलं रूप आपल्या मुलांमध्ये येतं, जे आपले आई करते ते आपली मुलं करतात. तसं माझा जे मी चालवते ते मला वाटतं माझा रस्ता माझी मुलगी चालवते. कोणी पाहुणा आला तर, आणि आम्ही आई नाही, आमची ती आई आहे. आम्ही किती मोठ्या समारंभात जाऊ, लग्नात जाऊ, मोठ्या मिटिंगला जाऊ, आम्ही आईशिवाय हाक मारली नाही. आणि अजूनही ती आमची आईच आहे. आताही आमच्या पाठीमागे उभी आहे. तर तिने जे एवढे कष्ट सोसून आम्हाला जे घडवलं, आम्ही तिन्ही जगांचा आई पुन्हा भिकारीच आहे. आता आम्ही घडलो, मी कोणी मोठी नाहीये, पण खरोखर आज आईची आठवण निघत नाही इथून. आजचा तिचा हा दिवस वाया जाऊ नये, म्हणजे आज काहीच नाही करू, कोणाचा आम्ही काही देऊ शकलो नाही असं वाटू नये, म्हणून मी हा छोटेखानी कार्यक्रम म्हटलं घेऊया. आणि आईच्या रूपात माझ्या माऊली सगळ्या इकडे आल्या, या 2 किलोमीटर चालून आल्या. तर आज साधन नाहीये. दोन्ही आमचे रिक्षावाले भाऊ दोन्ही लग्नाला गेले आणि गाडी नसल्यामुळे बिचारा माऊल्या तिथून चालत आल्या. खरोखर मी त्यांचे आभार मानते, कारण आईचं प्रेम त्यांच्याकडे होतं म्हणून त्या प्रेमापोटी इथे आलेल्या आहेत. आता मी तुम्हाला सांगू इच्छिते, आता इथे व्यासपीठावर बरीच मंडळी जमलेली आहे आणि एवढी मोठी मंडळी येणं हे माझ्या माऊलीचं भाग्य आणि आमचं भाग्य समजते. आता आपल्या इकडे परब मराठा समाजाचे चिटणीस GS परब हा एक 16 वर्षाच्या तरुणाला लागवेल एवढं हे काम करतायत. आज त्यांचं काम परब मराठा समाजातून आम्ही शिकलो. मला त्यांनी माहेरवाशीण म्हणून घेतलं आणि त्यांच्याकडून आम्ही शिकलो की समाजासाठी काय केलं पाहिजे. ती तळमळ आपल्याकडे तळमळ असते, मी हे करेन, मी ते करेन, पण आपण कोणाला तरी गुरु पाहिजे. तसा हे आमचे गुरु आहेत आणि ह्या गुरूंनी जो समाज आज मोठा केलाय, तुम्हालाही मी सांगते, कोणत्याही सामाजिक बांधिलकीने जा, आपण आपल्या समाजासाठी केलं म्हणजे देशाची सेवा केली असं होतं. आज ते आहेत, त्यांनी आज समाज परब मराठा समाज एवढा उंच नेऊन ठेवलाय. खरोखर मी त्यांना मानते की त्यांनी खूप मोठं कर्तृत्व केलंय आणि त्यांचं हे आशीर्वाद आमच्या पाठी आहेत. आमच्या पुण्य आहे, काही नाही की आपण मोठे मोठे नाही, फक्त
माणुसकी जपायची आहे आणि हे सगळं पुढे न्यायचं आहे. हा वारसा मी पुढे नेणार आहे. माझ्याकडून जेवढी सामाजिक बांधिलकीसाठी मदत होईल ती मी मदत करण्यासाठी बांधील आहे असं मी म्हणते. कारण बांधील हा शब्द कशासाठी, माझे हे सामाजिक माझे माहेरचे सगळे इथे उपस्थित आहेत. मी माहेरपासून एका हाकेच्या जागेवर मी घर बांधलं कारण मला माहेरची ओढ होती. मी कणकवली किंवा इतर गाव नाही गेली. म्हटलं आपली माणसं असत, आपल्या माणसांसाठी आपण जगायचं आहे, करायचं आहे, मेहनत करायची आहे, त्यांना मदत करायची आहे. आज मुंबईवरनं कोकणामध्ये वरवडे या गावामध्ये आज सुरेखा प्रतिष्ठानाचं उद्घाटन GS परब साहेबांच्या हस्ते होत आहे. आज या ठिकाणी भारती हेगडेताई देखील सोबत आहेत. सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुरेखा प्रतिष्ठान हे गोरगरिबांसाठी काम करणारे एक व्यासपीठ आहे आणि त्याच ठिकाणी याच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये मुंबईमध्ये देखील सुरेखा प्रतिष्ठानाच्या वतीने या ठिकाणी मदत कार्य झालं होतं. आई होत्या, त्यांचा कधी अज्ञास्वाद झाला हे मला माहिती नाही. काल ज्या वेळेला भारती बोलली तेव्हा मला माहिती 2 वर्ष आमच्या आईचा प्रथम पुण्यस्मरण आहे. ऍक्च्युली आम्हाला आज गावाला करायचं होतं म्हणजे जेणेकरून सर्व आपले भावबंद एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली पण व्हायची होती. त्यामुळे आम्ही गावी आलो होतो. पण काही कारणास्तव नाही झालं ते. तरी आज आपण सगळे इकडे आलात त्यामुळे आम्ही आपले सगळ्यांचे आभारी आहोत. आणि परम मराठा समाजाने पण मगाशी गुरु बोलले की आम्हाला आमची परिस्थिती नसताना पण आम्हाला पुस्तकं वगैरे द्यायची त्यांनी त्यावेळेला, म्हणजे आम्हाला एक मदत पण केली, आर्थिक मदत वगैरे. त्यामुळे त्यांचे पण मी आभारी म्हणतो. आणि एवढं बोलून मी ताई ओके इकडे बघा. ओम शांती. हा ओके एक देताना घेऊया. हा चालेल घ्या. नमस्कार. आज आपण आहोत कणकवलीमध्ये. आज या ठिकाणी वरवडे गावामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरेखा प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्व महिलांना छत्र्या वाटप करण्यात आलेले आहेत. आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे GS परब साहेब, ज्यांनी हिंदू हत्यसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून निष्ठावंत कार्यकर्ते आज GS परब साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. महिलांना आज या ठिकाणी छत्र्या वाटप करण्यात आज या ठिकाणी आलेलं आहे. सुरेखा आई आहेत ना, सुरेखा आईने महिलांना ही एक आईची आठवण आणि वर घेतलेली आपण ही एक सावली असते. त्या आईच्या आठवणीने सुरेखा आईने प्रत्येक महिलेला ही एक आठवण म्हणून सावली दिलेली. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत कार्यक्रमाला आज या ठिकाणी माजी सभापती मालवण तालुक्याचे आज या ठिकाणी उदय परब साहेब आहेत. परब साहेब काय सांगाल आजच्या कार्यक्रमासंदर्भात? आज भारती परब हेगडे मॅडम यांच्या मातोश्रींच्या सुरेखा परब यांचा आज प्रथम स्मृतिदिन आहे आणि या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज खरोखरच त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ एक प्रतिष्ठान आपल्या आईच्या नावाने सुरेखा प्रतिष्ठान म्हणून स्थापन केलेलं आहे. आणि या प्रतिष्ठानाच्या उद्घाटनाप्रसंगी या येथील सर्व महिलांना त्यांनी एक चांगला उपक्रम म्हणून छत्री वाटप करण्यात आलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने विविध वेगवेगळ्या योजना त्या भविष्यात राबवणार आहेत. आणि ह्या प्रतिष्ठानचं हे जे आज रोपटं लावलेलं आहे ते लवकरात लवकर त्यांचं ह्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि कार आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आज या ठिकाणी सावंत सर आहेत. सावंत सर काय सांगाल की आज सुरेखा प्रतिष्ठानचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. गोरगरीब असो किंवा कोणी असो, कुठल्या जाती धर्माचा असो, त्यांना मदत कार्य सुरेखा प्रतिष्ठानच्या वतीने होणारच आहे. आपण काय शुभेच्छा द्याल? आज या ठिकाणी आमच्या भारतीताई हेगडे यांनी आपल्या आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सुरेखा प्रतिष्ठानचं या ठिकाणी ओपनिंग या ठिकाणी केलेलं आहे. त्या निमित्ताने आज कार्यक्रमात त्यांनी गावातील सर्व महिला भगिनींना या छत्री वाटपाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या कार्यक्रमात आज त्यांनी जो काय वृक्ष लावलाय त्याचं नक्कीच
उद्या वटवृक्षात त्याचं रूपांतर होईल यात तीळ मात्र शंका नाही. असंच कार्यक्रम त्यांनी उत्तरोत्तर घेत जावेत, कारण अनेक कार्यक्रम त्या घेतच असतात. आता ह्या ठिकाणी आपल्या आईच्या नावाने त्यांनी जे काय प्रतिष्ठान ओपनिंग केलेलं आहे त्याच्या नावाखाली ते अनेक कार्यक्रम ह्यापुढेही घेतील. सर्वांचे लाडके आज एकडे बुवा देखील उपस्थित आहेत. बुवा, काय सांगाल की आज सुरेखा प्रतिष्ठानचं उद्घाटन झालेलं आहे. गोरगरीब जनतेला आज या ठिकाणी एक आधार मिळणार आहे या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून. आपण काय शुभेच्छा द्या? आज जो सुरेखा प्रतिष्ठान हा जो कार्यक्रम भारती हेगडेने आयोजित केला आहे त्याला पुढे भविष्यात चांगलं उज्ज्वल यश येवो. आणि हा मालवणी माणसाने का असा केलेला कार्यक्रम आता म्हणून मला जास्त अभिमान त्याचा वाटतो. महिलांनी असं पुढे येऊन तिलाही सहकार्य करावं. आणि या मालवणी माणसासाठी 4 ओळी म्हणतोय. मालवणी माणसा मुंबईत गेलास म्हणून मालवणी बोलाक लाजा नको. शिवरा असली ती रसाळ भाषा चाकरमणी झालंच म्हणून इसरा नको. गावची माती प्रेमाची नाती चटणीनी भाकरी इसरा नको. आंब्या फणसाची सागाची झाडा फुकटची मिळाली म्हणून तोडू नको. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार, आपल्यासोबत आहेत प्रदीप शांताराम परब साहेब. परब साहेब, काय सांगाल आजच्या सुरेखाताईंच्या आठवणीबद्दल काय सांगाल आपण? तसं बघायला तर सुरेखा गाई म्हणजे सुरेखा काकी, सुरेखा आत्माराम परब माझ्या काकी लागते, त्या काकी लागते. आणि आज त्यांचं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. पण त्यांनी जसे या गरिबीतून दिवस काढले आणि त्या गरिबीतून आज आरती नंदू संजय यांना आज मोठे केले, त्याला तोड नाही आहे. अशा ह्या सुरेखा प्रतिष्ठानच्या तर्फे ज्या जे काही ते उपक्रम राबवणार आहेत त्या उपक्रमाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि तिला मी आदरांजली वाहतोय. धन्यवाद.